कसं आहे ना, दुर्दैवी आहे, खूप खूप दुर्दैवी आहे. चला प्रेस वाले तुम्ही आपल्याला निघायला लागेल ना. तुम्ही आम्हाला दिलासा दिला ताकि तुम्ही पूर्णपणे खंबीरांच्या पाठीमागे आहात. पण परत मी गावकऱ्यांतर्फे आपल्याला विनंती करतो, आम्ही 25 तारखेपर्यंत ऐका बाबा, आम्ही एका 70 दिवस बघितली. 25 तारखेपर्यंत आमच्या मागण्या नाही झाल्या तर आम्ही 25 तारखेला आंदोलन करणार. एक मागण्याची लिस्ट द्या. 25 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमच्या वेळेवर तुम्ही तुमचं करा. 25 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांना आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही 25 तारखेला आमदार करणार म्हणजे करणार. आमची सहनशीलता तुम्ही तेव्हा करून तुम्ही आता त्या गोष्टीने लक्ष द्या. प्रेस वाले या बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यावर तू बसते. हा ये बेटा इकडे सुरू कर. हा विचार. नाही, मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट टाकलेली आहे की मला आज त्यांच्या सोयीने ते व्यस्त असतात राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी वेळ द्यावी अशी विनंती मी केलेली आहे. एक आणि दुसरं ही जी मागणी आहे की फाशी ही झालीच पाहिजे. आणि मला अस्वस्थ करणारी गोष्ट अशी की आजही त्या सगळ्यांना भीती वाटते. मी विचार करा ना, आज एवढे अस्वस्थ काय, भीती काय लोकांच्या मनामध्ये. म्हणजे आजही एवढी पोलीस यंत्रणा, एवढी मोठी इन्क्वायरी चालू असताना आजही बीड मधल्या लोकांना जर भीती वाटत असेल तर ह्याचा विचार झाला पाहिजे. आणि ही गुंडागर्दी आहे ना, ही थांबली पाहिजे. मागणी करणार. मी तुम्हाला खरं सांगू, काही गोष्टी या नैतिकतेवर असतात. आणि मी अनेक दिवस म्हणजे सगळेच पक्षाचे, मला ह्याच्यात खरंच राजकारण आणायचं नव्हतं कधीच, आणि मी अंधारी नाही, विषय अतिशय संवेदनशील. आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की तुम्हाला आठवत असेल आमचं सरकार होतं, तुमच्या परवानगीने थोडासा विषय बोलते प्लीज, की आमचंही सरकार होतं तेव्हा देशमुख साहेबांचं फक्त कानावर काही गोष्टी आल्या तेव्हा अटक झाली, राजीनामा झाला. त्याच्यानंतर ते आपले नवाबाई संजय राऊत झाले नाही का, ते मुलीची काय केस संजय राठोड, ती मुलीचा आरोप झाला तर आरोप असेल तुम्हाला. तर त्या संजय राठोडांच्या वेळीच पण राजीनामा उद्धवजींनी घेतला होता त्यांचा. तो केस चालूच होती पण नैतिकतेवर तेव्हा उद्धव ठाकरेजींनी निर्णय घेतला की संजय राठोडांवर आरोप होत आहे आणि बाजूला झालं पाहिजे, आणि ते योग्यच निर्णय. तर आमची एवढीच मागणी आहे की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा द्यावा. आणि हे मागणी रास्त आहे, मला वाटतं त्याच्यात काही जोपर्यंत इन्क्वायरी पूर्ण होत नाही थोडा वेळ बाजूला जा. इन्क्वायरीतून तुम्हाला जर क्लीन चिट मिळालं तर प्रश्नच येत नाही. पण नैतिकतेवर, आणि सुरेश दासांचं एक स्टेटमेंट आहे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलंय की नैतिकतेची आणि यांची कधी भेटच झाली नाही असं सुरेश दास म्हणतो. आणि तुमच्या यांच्या चॅनलवर माझ्या मनाचं नाही, यांच्या चॅनलवर पाहिलेलं बोलतो. मला खूप वेदना झाली, मला खरंच सांगते. एक तर सुरेश दसाने मी अनेक वर्ष एकत्र काम केले पण मला खूप वेदना झाल्या इथे येऊन. मला खूप वाईट वाटलं, कारण मला असं वाटलं की हा जो केस लढा आहे, परभणीचा असू दे, बीडचा असू दे, हा लढा वैयक्तिक नाहीये हो, हा राजकीय नाहीये, हा या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे. तो मोडून म्हणजे जर आज कोणीही खंडणी मागत असेल तर कुठल्याही पक्षाचा माणूस असेल त्याला अटक झालीच पाहिजे. खंडणी वाईट गोष्ट आहे, खून तर फार पुढची गोष्ट आहे, पण खंडणी मागणंच गुन्हा आहे. तर खंडणी मागण्यासाठी या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, हा कुठला न्याय मला सांगा. मग अशा वेळेस काय झालं पाहिजे, याच्यात आम्ही राजकारण आणलं पाहिजे. ही माणुसकीचा विषय, आणि माणुसकी राहिलीच नाही या सरकारमध्ये असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्यामुळे माझ्या खरं तर सुरेश दासांकडून खूप अपेक्षा होत्या. मला फार दुःख झालं, वेदना झाल्या ते बातमी ऐकून, कारण का मला वाटलं होतं की ते लॉजिकल एंडला नेतील. नाही, मी एक तर कोणाला काही सल्ला बिला देत बसत नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मी कसं बोलतो.
देशमुख यांना संरक्षणाच्या बाबतीमध्ये मागणी या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज आहे, संपूर्ण कुटुंबाला, घराला आणि गावामध्ये. माझा एक प्रश्न आहे, हो मला एक सांगा, तुम्ही विचार करू की इथे सिक्युअर आहे ना, ह्यांच्या आईला का भीती वाटते? तुम्ही विचार करा, तिने एक मुलगा गमावलाय, तिला आजही भीती वाटते की दुसरा मुलगा बाहेर. मग प्रशासन काय करतंय? 60 दिवसामध्ये इथे येऊन बसून त्यांनी हे रिझॉल्व्ह करायला पाहिजे होतं, तिथे कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे होता. अहो, महाराष्ट्रात बॉम्ब ब्लास्ट झाले, मुंबईमध्ये आदरणीय पवारसाहेब 3 दिवस बसून सगळं त्यांनी ठीक केलं. का नाही या राज्याचे गृहमंत्री बीडला येत आणि म्हणतात 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम? बीड मध्ये आज नंतर एकही गुन्हा होऊ देणार नाही, ही अपेक्षा आहे माझी देवेंद्रजींकडून. अरे ठीक आहे, या राजकारण एका बाजूला, पण देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा आहे आणि होत्या या केसमध्ये. मला वाटलं तर असं पटपट, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, पटपट सगळ्यांना अरेस्ट करतील आणि बीड मध्ये सुजलाम सुफलाम करून 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम. आज नंतर या राज्यात कोणीही हप्ता मागणार नाही, हे माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा होती. नाही, दुर्दैव आहे, अस्वस्थ करणार आहे. एवढा मोठा मॅन्डेट या राज्याने त्यांना दिलं का नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण आता तरी दिलाय ना. त्याच्यामुळे ह्या कुटुंबाला न्याय जर सरकार देणार नसेल तर आम्ही तो लढा लढू माणुसकीच्या नात्याने. राजकारण नाही, राजकारण पूर्ण बाजूला आहे. वाल्मिक कराडला 2 बॉडीगार्ड आहेत, त्यांना बॉडीगार्ड नाही. अर्थातच ते या राज्याचे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत, ते यामध्ये येऊन गेले. माझी एकच अतिशय विनम्रपणे बीडच्या पालकमंत्र्यांची विनंती माझी राहिली, जी मी मागणी करणार आहे, त्यांना पत्र केलंय मी तयार, जी मी पाठवणार आहे त्यांना, की हे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांनी हे नीट करावं. कारण गृह मंत्रालय दौंड असू दे, या सगळ्या भागातले शेतकऱ्यांनी 8-8 लाख रुपये यांना दिलेत हार्वेस्टर घ्यायला. डीबीटी, अरे काय बोलायचं, येथे काही जागा नाही बोलायची म्हणून मला त्या विषयावर बोलायचं नव्हतं, पण मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि मी दिल्लीतही बोलले हे सगळं. आणि मला शिवराज सिंग चव्हाण यांचे जाहीर आभार मानायचे. शिवराज सिंग चव्हाण या देशाचे शेती मंत्री आहेत. त्यांनी मला शब्द दिलाय पार्लमेंटमध्ये की मी या सगळ्या पीक विम्याच्या घोटाळ्याची आणि सगळे जे कृषी मंत्रालयात महाराष्ट्रात घोटाळे झाले त्याची इन्क्वायरी लावून तुला ती वाट बघते, की मी त्याच्यावर विश्वास टाकलाय. जरी वेगळ्या राजकीय पक्षात असल्या तरी माझी शिवराज सिंग चव्हाणकडून प्रचंड अपेक्षा, मोठे नेते राहिले, अनेक वर्ष मुख्यमंत्री आहेत, माझ्या खूप अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला ज्या कोणी व्यक्तीने फसवलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे. माझी बात काही हिंदी में जानना चाहेंगे. एक मिनिट पुरा पोलीस आणि सरकारी यंत्रणा दोन्ही एकाला सोडून चालणार नाही. या पोलिसांना ताकद कोणी दिली. आणि माझा प्रश्न आहे, मला सीडीआर पाहिजे सगळे. का नाही सीडीआर? तुम्ही लपवण्यासारखं काय? सीडीआर सगळ्यांचे काढतात, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? ते कोण ते आंधळे आहेत ना, कृष्ण आंधळे, त्यांचा फोन सापडत नाही. सीडीआर आहे ना, काढा ना, सांगा ना आम्हाला. विष्णू चाटेचे सगळ्यांचे सीडीआर काढा, सांगा ना आम्हाला. पार आणि बसू दे ना. एकदा तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना की 0 टॉलरन्स सीडीआर, सगळ्यांना 8 टाका शिक्षा होईल. या राज्यात कुणाची हिंमत होणार नाही. मागणी आता संदीप भैयांनी केली, बाप्पांनी पण केली की सगळ्यांचे सीडीआर काढा. ते कुणाशी बोलले, कुणाला ते गलिच्छ व्हिडिओ दाखवले हे आम्हाला माहिती पाहिजे. कुणाला त्यांनी फोन करून जेव्हा ते चाललं होतं, आता मुलांच्या समोर मला बोलायला लावू नका. त्यांच्यावर आधीच दुःखाचा डोंगर आलाय, आपण परत ते विषय नको मुलांच्या समोर काढू. सीडीआर आम्हाला फोन मध्ये कोणी कुणाला फोन केले, यांना ताकद कोणी दिली? पोलिसांच्या मागे कोण होतं? एवढी ताकद आलीच कुठे? अहो, वाल्मिक कराडची हिंमत कशी होते? एक व्हिडिओ काढून सांगायचा की मी आता पोलीस स्टेशनला येतोय का, मी आता पायगड्या घालू का? काय केला? तो खून केलाय तिकडे, या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. लाज नाही वाटत त्यांना की ते म्हणतात आम्ही पोलीस स्टेशनला सरेंडर करायला येतोय? पोलिसांनी धरून आणायला पाहिजे होतं त्यांना. काय करत होती पोलीस यंत्रणा तेव्हा?
एवढी मस्ती यांना येते कुठून ही मस्ती? कोणीतरी मागे उभं राहिलं म्हणून एवढं सुटतं ना त्यांना. आणि कोण ते व्हिडिओ पण मी पाहिलं, कोणतरी मुलगा त्याचं नाव तो बरोबर अखंड, हे कुठलं आहे? जेलमध्ये पण यांची सगळी सोय चालली आहे. कांबळे रोहित कोणीतरी नाव होतं, मला आडनाव नाही आठवत, मला रोहित नाव आठवतंय तुमच्या. वरडतोय पुन्हा अस्वस्थ करणार आहे. 13 का 16 वेळेस नॉट फेअर. इतका अन्याय आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतो ते म्हणजे मी या कुटुंबाला सॉरी म्हणते की या प्रशासनाने असं का केलं. आता या कुटुंबाची भेट घेत आहे, यानंतर परळीत जाणार आहे. परळीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने 16 महिन्यापासून आरोपी निष्पन्न देखील झाले नाही. आरोपी पकडले नाही. तर तिथे गेल्यानंतर परिस्थिती कशी? अरे बीड मध्ये कसे सगळे गुन्हेगार फरार होतात? काय करताय? इन्चार्ज कोण आहे इथला? त्याला उत्तर द्यावं लागेल. म्हणून तर मी देवेंद्रजींकडे न्याय मागणार आहे की काय करते इथली कुठली लिडरशिप त्यांच्या मागे उभी राहते. पोलीस फार चांगले असतात. मी फार वर्ष अनुभव केलाय. आमच्या जिल्ह्यात आम्ही बघा पोलिसांना कधी त्रास देतो आणि ते बिचारे चांगले आहेत, ते काम करत असतात आपापल्या पद्धतीने. हिंदी में जानना चाहेंगे काय त्यांची आणि आमची काही जी चर्चा झाली ती आपापा आणि मी केली. मला वाटतं काही गोष्टी सगळ्याच काही माईकवर बोलायच्या नसतात, कारण का खूप विश्वासाच्या नात्याने त्यांनी आम्हाला वेळ दिली. मी अमित शांचे मनपूर्वक आभार मानते की आम्ही वेळ मागितली त्यांनी तातडीने आम्हाला वेळ दिली आणि आमचं दोघांचं सगळं बोलणं ऐकूनही घेतलं सविस्तर. आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा असं असं आहे, त्यांनी सगळं ऐकून घेतलं आमचं म्हणणं. त्यामुळे आम्हाला ते न्याय देतील एवढी आमची अपेक्षा. आणि माणुसकीच्या नात्याने मी पुन्हा पुन्हा विनंती करते की कृपा करून कोणीही याच्यात राजकारण आणू नये. माणुसकीचा विषय राजनीती होती राहील. हिंदी में जानना चाहेंगे नाही आता ते विषय नाही. आज हिंदी में जानना चाहेंगे आज आप थोड़ी बार को मिलने को आए और बाद में आप मुख्यमंत्री को भी मिलेंगे, तो मुख्यमंत्री के पास क्या आवेदन? नहीं, हमारी मांग यही रहेगी कि जिन्होंने ये खून और ये गंदी हरकत की उनको फांसी होनी ही चाहिए और जल्द होनी चाहिए. हम 5 साल 10 साल नहीं रुकने वाले. हमको फास्ट ट्रैक कोर्ट चाहिए और इसी साल हमको इस फैमिली को न्याय मिलना चाहिए. और जिस तरह अंधाधुंधी यहाँ हो रही है, कौन है इसके पीछे, तो उनको भी, उन सबको, और जो पुलिस यंत्रणा को ताकत कौन दे रहा है, उसके पीछे कौन करवा रहा है. हमारे महाराष्ट्र की पुलिस बहुत अच्छे है. पुलिस ये नहीं गंदा काम करे, उसके पीछे कोई है जो उनको करवा रहा है ये सब. मंत्री धनंजय मुंडे का राजीनामा का बार बार मांगने होता है, लेकिन अभी तक राजीनामा हमारी तो कहती है कि नैतिकता इस पे ही होनी चाहिए. आप सोचिए ना, इस बच्चे की आंसू पे ये सरकार खड़ी है. इतनी असंवेदनशील सरकार मैंने कभी नहीं की.